खरं म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही। सगळी गोल्ड मेडल ही राहुल गांधींनाच मिळते। त्यामुळे संविधानाने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न आहे। खरं म्हणजे आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्यावेळेस संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाधिक महिला रिप्रेझेंटेशन करता चिंतित होते आणि आग्रही होते। पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचं आरक्षण करावं असा विषय आला नाही, पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहेत त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकलं म्हणायचं। खरं म्हणजे संविधानकारांच्या विचारांवरही एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही, कारण ते मागणारच नाही। मला हे माहिती आहे त्यांना महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे। त्याच्यामुळे ते काही माफी मागतील, खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची, पण मला माहिती आहे त्यांचा तो स्वभाव आहे।